नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला मटक्या गळ्यावर लेस वर्क डिझायनर ब्लाऊज म्हणजे लेस वर्क डिझाईन करायचे आहे. तर गळा उंची आहे आपली 3 इंच, अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करून 3.5 इंचाची गळा उंची घेतलेली आहे. आणि हे बघा मी शोल्डरचं जे आपलं गळा रुंदी आहे ती आपल्याला कशी घ्यायची आहे आणि आपलं शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने जे आहे मी तुम्हाला गळा रुंदी जी मोजलेली आहे ह्याच पद्धतीने मोजायची आहे. आणि खालची जी रुंदी आहे ती घेतलेली आहे आपण 2.5 इंच आणि वरती जे आहे आपलं 2 इंचाचं वरतून जी रुंदी आहे ती आपली 2 इंचाची आहे. आणि अशा पद्धतीने हे बघा मटका गळ्याला आपण आकार देऊन घेणार आहे. तर आपल्याला कॅनोस नाही वापरायचा, बिगर कॅनोसचा हा गळा शिवायचा आहे आपल्याला. तर बिगर कॅनोस न म्हणजे कॅनोस न लावता सुद्धा आपण हा गळा शिवू शकतो. आणि म्हणजे कमी वेळेमध्ये झटकन फटकन आणि दिसायला सुद्धा ॲक्टिव्ह दिसेल अशी डिझाईन आपण शिवू शकतो. तर हे बघा मी मटक्या गळ्याचा जो आहे आकार काढून घेतलेला आहे. आणि पेनाने जे डार्क करून घ्यायचं कारण काय आहे का म्हणजे पाठपोट दिसावा म्हणून पेनाने डार्क करून घ्यायचं हे कारण आहे. तर आता आपण जे आहे डायरेक्ट ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसवर आपल्याला डायरेक्ट अस्तर जोडायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपण डायरेक्ट अस्तर जोडून घेणार आहोत. तर जी टीप आहे ती मी बरोबर जी आकृती आहे त्या आकृतीवरच टाकून घेणार आहे. अजिबात जी टीप आहे ती वाकडी तिकडे जाऊन द्यायची नाही, बरोबर त्या आकृतीवरच टीप आली पाहिजे. तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या ब्लाऊजची जी आहे फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे आणि आकारसुद्धा एकदम ॲक्टिव्ह येणार आहे. आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कडेचा मी कट करून टाकणार आहे. तर हे बघा कमरपट्टीला सुद्धा आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज नाही आहे. आपण ब्लाऊजला म्हणजे अशी सरळ टीप मारून आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून आपण ब्लाऊज उलटवून घेऊ शकतो. काही काही मैत्रिणींचं कसं आहे कमरेला सुद्धा पट्टी म्हणजे कमरपट्टी लावून तो म्हणजे आपला टाईमपास पण भरपूर होतो. आणि जास्त ब्लाऊज असले तर गर्दीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज जर शिवला तर तुमचा ब्लाऊजसुद्धा हा गळा फक्त तुमचा 5 मिनिटामध्ये हा गळा होणार आहे. तर ही जी ट्रिक्स आहे माझी तुम्ही ही वापरा म्हणजे तुम्हाला जो पुढचा गळा आहे तो पटकन तुम्ही सुद्धा माझ्यासारखा हा गळा शिवू शकता. हे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपण गळा तुम्ही कोणताही घ्या त्या गळ्याला छोटे छोटेसे जे आहेत कट द्यायचे आहेत आणि अर्धा इंचावरून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जे छोटे छोटे जर तुम्ही कट दिले तर तुमचा जो आकार आहे तो आकार जो आहे खुलून दिसणार आहे, उमलून दिसणार आहे. तर हे बघा मी आता आपला जो ब्लाऊज आहे तो मी उलटा करून घेणार आहे. आणि ज्यावेळेस मी टीप मारणार आहे त्यावेळेस तुम्हाला जो मी आकार घेतलेला आहे तो बरोबर जो खुलून दिसणार आहे तो तुम्हाला दिसणार आहे. तर हे बघा ह्या पद्धतीनेच आपल्याला आकारही घ्यायचा आहे. तर बरोबर जे आहे टिप्स आपल्याला एकसारखी मारून घ्यायची आहे. टिप मारताना सुद्धा अस्तर जे आहे वर आलं नाही पाहिजे ह्याची मात्र तुम्ही खात्री नक्की करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने जो आहे मी गळ्याला पूर्ण जे आहे संपूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि कमरेला सुद्धा आपल्याला कमरेला सुद्धा आपल्याला संपूर्ण जे आहे टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे जो आपला ब्लाऊज पीसचा जो उरलेला आहे कडाकडाने टिपा मारून जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगते म्हणजे ह्या ब्लाऊजला आहे ना म्हणजे बाहीसाठी लेस दिलेली आहे. आणि साडी जी आहे ती अशी राणी कलर पण नाही आहे आणि असा गाजरी कलर पण नाही, हे दोन्ही कलर असे मिक्स आहे. तर साडीचा कलर तसा आहे आणि ब्लाऊजला काठसुद्धा आहे. तर मी जे काठ आहे छोट्याशा काठापासून आपल्याला मटक्या गळ्यावर डिझाईन करायची आहे. आणि खूप सोपी आहे आणि झटपट होणारी ही डिझाईन आहे. ते बघा आपला जो मटका गळा आहे तो किती छान आलेला आहे, आकारसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. तर ह्या गळ्यावर जे आहे आपल्याला आधी आपण बॅक साईडचे जे टक्स आहे ते सुद्धा मारून घेऊ. आणि हे बघा मला सवय झालेली आहे म्हणून मी ह्या पद्धतीने टक्स मारते. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तुम्हाला सांगते आडवा जो टक्स आहे तो 4.5 इंचाचा घ्यायचा. उभा टक्स आहे तो सुद्धा तुम्ही 4.5 किंवा 5 इंचापर्यंत घेऊ शकता. उभा टक्स आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, पण आडवा टक्स आहे तो 4.5 इंचाचाच घ्यायचा आहे. आणि
आपले जे बॅक साईडचे आहे टक्स मारून झालेले आहे आणि आपला पूर्ण जो आहे मटका गळा जो आहे आता तयार झालेला आहे. ते बघा ही जो मी काट आहे ब्लाऊज, बघा ब्लाऊजसाठी ही काट आहे, तर ह्या काटेपासून मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे आणि ह्या काटेपासूनच आपल्या ब्लाऊजला आपल्याला डिझाईन करायची आहे. तर कारण का साडी जी आहे राणी कलरची आहे आणि संपूर्ण साडीला ही काट आहे. तर ह्याच काटेवर आपल्याला जी आपली साडी राणी कलरची आहे, तर जी राणी कलरची जी आपण लेस टाकून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीची जी लेस आहे, ही लेस आहे, ह्या लेसीनेच आपल्याला हा जो गळा आहे पूर्ण वर्क करून घ्यायचा आहे. तर लेससुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने टाकायची आहे, जशी आपण टीप मारली आहे त्याच पद्धतीने लेससुद्धा टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला हा संपूर्ण माझा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर माझा हा जर गळा आवडला तर तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला परत एकदा सांगते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला मी जे सांगते ते तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोचणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी पूर्ण लेस वर्क आहे ते करून घेणार आहे आणि आपण ज्यावेळेस आपला संपूर्ण ब्लाऊज स्टिच होणार आहे त्यावेळेस एकदम ब्लाऊज आहे तो ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि सुंदरही दिसणार आहे. पण आपण छोट्याशा सुद्धा काटापासून आपण ब्लाऊज डिझाईन करू शकतो. असं नाही का आपल्याला भरपूर कपडा पाहिजे डिझाईन वर्क करायला, असं काही नाही आहे. तर मी खूप छोटासा काठ घेऊन आणि ही डिझाईन केलेली आहे. हे बघा संपूर्ण जे आहे आपल्या गळ्याला लेस टाकून घेतलेली आहे आपण आणि परत एकदा आपल्याला संपूर्ण गळ्याला जे आहे अजून एक टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली जी ही लेस आहे एकदम फिक्समध्ये बसणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी एक दुसऱ्या साईडने सुद्धा पूर्ण लेशीला जे आहे टीप मारून घेणार आहे. तर तुम्हाला जर हा गळा जर आवडला तर म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्या गळ्याला जी आहे संपूर्ण आपली टीप मारून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मटका गळा असल्यामुळे आपल्याला नॉट तर टाकावंच लागणार आहे. तर हे बघा नॉटसाठी सुद्धा मी त्याच काठीचा वापर केलेला आहे. त्याच काठीची सुद्धा आपल्याला फुलंसुद्धा करून घ्यायची आहे. म्हणजे जो गळा आहे तो आपला अजून ॲक्टिव्ह दिसणार आहे आणि कस्टमरला सुद्धा बरं वाटणार आहे. कारण का त्या म्हणजे तोडीवाल्या आहेत, त्यांना म्हणजे असं त्या म्हणे ताई तुम्ही तुमच्या मनाने शिवा आणि पटकन म्हणजे अर्जंट होता हा ब्लाऊज त्यांना. ते म्हणल्या का आमचा अड्डा म्हणजे त्यांचा जो अड्डा असतो तो कधी पण उठू शकतो, मग तुम्ही मला हा ब्लाऊज आहे ना अर्जंट शिवून द्या. तर मग मी त्यांचा ब्लाऊज अर्जंटच घेतलेला आहे शिवायला आणि त्या म्हणल्या तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती डिझाईन टाका. कारण का मी कधीच म्हणजे डिझाईनचा ब्लाऊज शिवलेला नाही, पण माझी इच्छा आहे का मला ब्लाऊज डिझाईनचा घालायचा आहे. तर हे बघा मी त्यांना त्यांच्याच जी काठ आहे त्याच काठेपासून ही डिझाईन करून दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या ब्लाऊजची शिलाईसुद्धा किती घ्यावा हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ते बघा नॉडसुद्धा आपण लगेच फिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने हे नॉड आहे मी टाकून घेतलेले आहे आणि दुसरं सुद्धा नॉड आपण लगेचच टाकून घेणार आहोत. हा झाला आपला मटका गळा लेस वर्क डिझाईन आणि छोट्या काठापासून आपण म्हणजे छोट्याशा गोष्टीपासून आपण खूप काही मोठं करू शकतो ह्या व्हिडिओमध्ये. हे सुद्धा मला कळालेलं आहे आणि तुमच्यापर्यंत मला पोचवायचंही आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.